नमस्कार, मी आहे रजत. स्वागत आहे तुमचे इंटरनेट कॅपमध्ये. तर मित्रांनो, तुमचे मतदान कार्ड हरवले असतील किंवा खराब झाले असतील तर ते नवीन कसे ऑर्डर करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला कम्प्युटर स्क्रीनवर जावं लागेल. तर मित्रांनो, आपल्याला गुगलवर जायचे आहे आणि येथे सर्च करायचे आहे वोटर ID हे नाव सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर पहिली साईट तुम्हाला दिसून येते वोटर सर्व्हिस पोर्टल. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा पेज ओपन होतो. याच्यामध्ये तुम्हाला जर पहिल्यांदाच आले असाल तर तुम्हाला याच्यामध्ये साइन अप या बटनावर क्लिक करायचे आहे आणि येथे तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरून कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचे नाव आणि आडनाव टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. तर आमचे रजिस्ट्रेशन झाले आहे, तर आपण आता लॉग इन करू. याच्यामध्ये मोबाईल नंबर आणि कॅप्चा येथे तुम्हाला ॲड करायचा. तुमच्या मोबाईलवर OTP येतो, ते OTP तुम्हाला येथे एंटर करायची आहे. व्हेरीफाय लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तुम्ही आता या पोर्टलवर लॉग इन झाले आहात. तर तुम्हाला आता फॉर्म नंबर 8 याच्यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमचे स्वतःचे असतील तर सेल्फ याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि दुसऱ्याचे असतील कोणत्याही तुमच्या घराजवळच्या लोकांचे तर ओदर या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला येथे मतदान कार्डचे नंबर ॲड करायचे आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे नाव तुम्हाला दिसून येते आणि येथे ओके या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे तर तिसरे नंबरचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि ओके या बटनावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचे आहे. नेक्स्ट केल्यावर तुम्हाला 2 नंबरचे हे इथे ऑप्शन दिसतात, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. नेक्स्ट करायचे आहे आणि येथे तुमच्या गावाचे नाव ॲड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचे आहे आणि कॅप्चा जसा आहे तसं तुम्हाला तिथे ॲड करायचे आहे. आणि प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तुमचा फॉर्म येथे सबमिट झालेला आहे. 1 ते 1.5 महिन्यात तुमचा वोटर ID कार्ड पोस्टद्वारे तुमच्या घरी पाठवल्या जातो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा.